प्रत्येकजण कुठे ना कुठे आपल्याला घेऊनच जात असतो, किंबहुना आपण स्वतःला पण कुठेतरी घेऊन जात असतो. जो घेऊन जातो, कुठेतरी आपल्याला जाण्यासाठी मार्गदर्शन करतो, आपली साथ देतो, आपली शक्ती वाढवतो, तो नेता, ते नेतृत्व. नेता जो असतो तो तुम्हाला नेहमी शिखराकडे घेऊन जातो. तुमच्यामध्ये पण एक नेता लपलेला आहे. दुसऱ्यांचं नेतृत्व करणारा हा भाग नाही, तुमच्या जीवनाचं नेतृत्व करणार. मनुष्याच्या शरीरामध्ये मेंदू नावाचा एक इंद्रिय आहे, ते संपूर्ण शरीराचं नेतृत्व कर. प्रत्येक संस्था शरीरामधली वेगवेगळ्या प्रकारे काम करते, तिच्यामध्ये अनेक इंद्रिय काम करतात. ह्या सर्वांचं सूत्रसंचालन आणि त्या सर्वांना एकमेकासोबत जोडून ठेवणं आणि एकमेकाचं ताकद वाढवण्यासाठी एकमेकाचा उपयोग करणं, एक सुंदर असं कार्य मेंदू आपल्या शरीरामध्ये करतो आणि त्याच्याकडून आपण नेतृत्व शिकायला हवं. मेंदू कधीही तुमच्या शरीराला नुकसान होईल असा कुठलाच निर्णय घेत नाही. नेता असा कधीच नसतो जो स्वतःच्या टीमला काय करेल, नुकसान करेल. आम्ही नेते कोणाला म्हणतो, जे कुठेतरी कल्याणाच्या दिशेने घेऊन जा, जे कुठेतरी समृद्धीच्या दिशेने घेऊन जा. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली जेवढ्या मोहिमा आखल्या, जेवढ्या लढाया केल्या, त्याच्यापैकी 1% सुद्धा लढाया औरंगजेबाने स्वतः नाही केली. तो एक प्रशासक होता, तो नेता नव्हता. प्रचंड अडचणीची परिस्थिती आहे, त्याच्यावर मात करणं, त्याच्यावर वर्चस्व गाजवणं म्हणजे नेता नाही असं सद्गुरू. तुम्ही नेतृत्व करणं आणि वर्चस्व गाजवणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणून हुकुमशाह आणि लीडर ह्याच्यामध्ये फरक असतो. सद्गुरू असं म्हणता, एखाद्या परिस्थितीवर वर्चस्व मिळवणं म्हणजे नेता नसून, नेता म्हणजे तुम्ही इतरांना, तुमच्या सहवासात येणाऱ्या लोकांना तुम्ही सामर्थ्यवान बनवलं पाहिजे. त्यांचं सामर्थ्य एवढं वाढवलं पाहिजे की त्यांना आयुष्यामध्ये जे करण्याचे कधी धाडसही झालं नाही, असं कल्याणाच्या मार्गाने लोकांना समस्या सोडवण्यासाठी किंवा अशा प्रकारचं दिव्य पराक्रम गाजवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण कर. जीवनामध्ये तुम्हाला जर शिखर गाठायचं असेल तर तुम्हाला नेतृत्व करावंच लागेल. किमान इतरांचं नाही तर स्वतःचं तरी नेतृत्व करावं. यश हे नेतृत्वामधूनच जन्माला येतं, हे नेहमी लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे नेहमी लक्षात ठेवा की तुमचं कर्तृत्व पाठीमागे शिल्लक राहावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कामाचं तरी नेतृत्व केलं पाहिजे. जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या मर्यादांच्या पलीकडे जर काहीतरी मिळवायचं असेल तर खरोखर आम्ही स्वतःला काय बनवलं पाहिजे, एक लीडर बनवलं पाहिजे. आजकाल नेता म्हटलं की फक्त राजकारणी लोक आपल्या डोळ्यासमोर, त्याला शब्द आहे राजनेता, पॉलिटिकल लीडर. तर नेता नाही, राजनी. राज्य हासिल करण्यासाठी, राज्य करण्यासाठी, सत्ता उपभोगण्यासाठी जो असतो तो राजनेता असतो. तो विकासाकडेच घेऊन जाईल याची शक्यता आजच्या काळात तरी फार कमी आहे. परिस्थिती हाताळणे किंवा त्यावर वर्चस्व गाजवणे म्हणजे नेता नाही. तर नेता म्हणजे तुम्ही तुमच्या सर्व लोकांना शक्तिशाली बनवून, तुमच्या जीवनाचं नेतृत्व म्हणजे तुमच्या सहवासात असलेल्या माणसांचे सामर्थ्य वाढव. तसं तुमच्या परिवारामध्ये तुम्ही तुमच्या परिवारातील सदस्यांना कशा प्रकारे सक्षम बनवता, सामर्थ्यशाली बनवता. तुम्ही जर एक अधिकारी असाल तर तुम्ही तुमच्या टीमला, ज्युनियर टीमला कसं सक्षम बनवता यावर तुमचं नेतृत्व आहे. जीवनाचं जे शिखर आहे ते नेतृत्व करणे आहे. तुम्ही सर्वांनी नेतृत्व करावं आणि तुमच्या सहवासात आलेल्या सर्वांचं तुम्ही कल्याण करावं, त्यांना सक्षम बनवावं आणि त्यांच्या रूपाने तुम्ही जिवंत राहावं, असेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. मित्र हो, नेतृत्व जसं कर्तृत्व तसं नेतृत्व. एखादं कर्म जेव्हा जबाबदारीने केलं जातं त्याला कर्तृत्व असं. ज्याच्यामध्ये लौकिक असा प्राप्त होतो त्या लौकिक प्राप्त कर्माला कर्तृत्व असेल. तसं प्रत्येकजण कुठे ना कुठे आपल्याला घेऊनच जात असतो, किंबहुना आपण स्वतःला पण कुठेतरी घेऊन जात असतो. जो घेऊन जातो, कुठेतरी आपल्याला जाण्यासाठी मार्गदर्शन करतो, आपली साथ देतो, आपली शक्ती वाढवतो, तो नेता, ते नेतृत्व. ते जे कर्म आहे, घेऊन जाण्याचं जे कर्म आहे त्याला नेतृत्व असं म्हणतात. देण्याचं कर्म आहे त्याला दातृत्व असं म्हणतात. म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व, याच्यामध्ये नेतृत्व हा शब्द आहे हा नेतेपणापासून.
नेते म्हणजे काय? घेऊन जाणारे. एका ठिकाणावरून एका शिखराकडे घेऊन जाणारी जी व्यक्ती आहे त्याला नेता असेल. जो जाणता असतो तोच निनता असतो. ज्याने काही जाणलेलंच नाही तर तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकत, आणि जे घेऊन गेला तरी तो तुम्हाला खात्रीने कुठे पोहोचू शकत नाही. नेता जो असतो तो तुम्हाला नेहमी शिखराकडे घेऊन जातो. तुमच्यामध्ये पण एक नेता लपलेला आहे. दुसऱ्यांचं नेतृत्व करणारा हा भाग नाही, तुमच्या जीवनाचं नेतृत्व करणार. मनुष्याच्या शरीरामध्ये मेंदू नावाचा एक इंद्रिय आहे. ते संपूर्ण शरीराचं नेतृत्व कर. तुमची सुरक्षितता असेल, तुमचा विकास असेल, तुमच्या जीवनाचा मार्ग असेल, त्याचं मार्गदर्शन असेल, किंवा निर्णय घेण्याची वेळ असेल तर निर्णय क्षमता असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये नेहमी जो पुढे असतो तो म्हणजे मेंदू. तो मेंदू ह्या संपूर्ण शरीराचा नेता आहे. कशावरून? त्या संपूर्ण शरीराच्या प्रत्येक अवयवाचा चांगल्यात चांगला उपयोग कसा होईल, त्याची शक्ती कशी वाढेल, ते सामर्थ्यवान कसं होईल, ह्याच्यासाठी तो सतत प्रयत्न करत असतो. ज्या अवयवाला संघर्ष करावा लागतो मेंदू त्याच्याकडे रक्तप्रवाह वाढवतो. ज्या ठिकाणी इन्फेक्शन आहे त्या ठिकाणी मेंदू पांढऱ्या पेशींची संख्या वाढवतो. ज्या ठिकाणी रक्तप्रवाह वाहतो आहे त्या ठिकाणी तो प्लेटलेट्स वाढवतो आणि तिथे क्रॉटिंग करून ते रक्तस्राव रोखतो. कुठे जर इन्फेक्शन झालं असेल तर त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा पाठव. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो आपलं काम चोखपणे पार पाडतो. आणि म्हणून मेंदू हा आपल्या शरीराचा नेता आहे. या सर्व इंद्रियांचा तो नेतृत्व करतो. हे प्रकृतीने किती सुंदर रचना केली पहा. पचन संस्थेचं कार्य वेगळं, श्वसन संस्थेचं कार्य वेगळं, चेता संस्थेचं कार्य वेगळं, रक्ताभिसरण संस्थेचं कार्य वेगळं, संरक्षण संस्थेचं, उत्सर्जन संस्थेचं, प्रजनन संस्थेचं. प्रत्येक संस्था शरीरामधली वेगवेगळ्या प्रकारे काम करते. तिच्यामध्ये अनेक इंद्रिय काम करतात. ह्या सर्वांचं सूत्रसंचालन आणि त्या सर्वांना एकमेकासोबत जोडून ठेवणं आणि एकमेकाचं ताकद वाढवण्यासाठी एकमेकाचा उपयोग करणं, एक सुंदर असं कार्य मेंदू आपल्या शरीरामध्ये करतो. आणि त्याच्याकडून आपण नेतृत्व शिकायला हवं. तो फक्त एखादी परिस्थितीवर तुम्हाला मात करायला शिकवत नाही. त्या परिस्थितीवर मात करत असताना तो तुमच्या इंद्रियांना सबळ करत असतो. नवे त्या परिस्थितीवर मात करण्याचं जे संधी आहे त्या संधीचं तो सोनं करत असतो. पुढच्या वेळेस जर हीच समस्या जर परत आली तर तेव्हा तो मेंदू त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या प्रकारे ती समस्या सह राहतात. पहिल्यांदा जर स्त्रीला जर भाजी किंवा पोळी करताना जर चटके बसले असतील तर पुढच्या वेळेस कमी चटके बसतात, त्याच्या पुढच्या वेळेस आणखीन कमी बसतात आणि सर्वात शेवटी चटके बसण्याचेच बंद हो. हे जे काही मेंदूचं जे काही कौशल्य आहे ह्या कौशल्यातून आम्ही नेतृत्व शिकू शकतो. आपण जर पाहिलं तर असं कधी झालंय का हो की मेंदू त्या माणसाला स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतो? तो मेंदू नाही. ही तर खरी गंमत आहे. आपल्याला असं वाटतं की तो निर्णय मेंदूचा आहे. मेंदू कधीही तुमच्या शरीराला नुकसान होईल असा कुठलाच निर्णय घेत नाही. तो जो निर्णय असतो तो निर्णय हा चेतापेशीच्या स्तरावर घेतला जातो, मेंदूच्या परस्पर घेतला जातो. म्हणजे जनावरांमध्ये आणि माणसांमध्ये जो मेंदूचा फरक आहे, एक लहान मेंदू आणि एक मोठा मेंदू. मग तो जो लहान मेंदू आहे तो लहान मेंदू सर्व प्राण्यांमध्ये एकच आहे आणि जो मोठा मेंदू आहे तो फक्त माणसांमध्येच आहे. निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पेन आणि प्लेजर त्याला दोनच कळतात, कुठल्याला? छोट्याला. पण मोठ्या मेंदूला निर्णय क्षमता कर, योग्य अयोग्य. मग तो जो मोठा मेंदू आहे ना तो जेव्हा निष्क्रिय होतो तो जेव्हा तुमचा सुप्त अवस्थेमध्ये जातो आणि छोटा मेंदू जेव्हा पूर्ण शरीराचं नियंत्रण करतो तेव्हाच ते असे निर्णय घेतले जातात.
आपण कधी कधी म्हणतो राग आलेल्या माणसाने जर एखादी चुकीची गोष्ट केली, काही अपशब्द वापरले असेल, काही हिंसा केली असेल किंवा काही चूक केली असेल, तर राग उतरल्यानंतर तो म्हणतो, अरे मला त्यावेळेस कळलंच नाही मी असं कसं काय केलं. तुला कळलं नाही म्हणजे काय? ज्या मेंदूच्या माध्यमातून तू आता बोलतो आहे तो मेंदू त्यावेळेस झोपलेला होता. नवे तो त्यावेळेस काय झाला होता? निष्क्रिय झाला. नेता असा कधीच नसतो जो स्वतःच्या टीमला काय करेल? नुकसान करेल. ज्याप्रमाणे हिटलर, रावण असेल किंवा औरंगजेब असेल, हे आपल्या आपल्या समाजासाठी, त्या संघटनेसाठी नेतेच होते असं आपण म्हणतो, परंतु ते नेते ना, ते तानाशाह होते, हुकुमशहा होते. जो कोणी बंड करेल त्याला तात्काळ सजा दिली जायची. तुम्ही जर औरंगजेबाच्या छावणीचा जर अभ्यास कधी केला असेल सैनिकांचा किंवा तिथल्या सरदारांचा, तर तुमच्या माहितीसाठी औरंगजेबाच्या सैन्याला पगार दिला जात नव्हता. ज्या भागामध्ये तुम्ही जाणार आहात तिथल्या जनतेला लुटून तुम्ही तुमचा पगार वसूल करायचा. ज्या भागात जाणार आहात तिथल्या बायांची इज्जत लुटून तुम्ही तुमची वासना पूर्ण करायची. अशा प्रकारची घाणेरडी संस्कृती त्याच्यामध्ये. फक्त लुटणे या उद्देशाने ते पुढे जायचे. तुम्ही जेवढी लूट करून आणाल त्यातला काही हिस्सा तुमचा, अशा प्रकारची ती एक लुटावूंची संघटना होती. आणि तो लुटावूंच्या संघटनेचा मोरख्या. आम्ही नेते कोणाला म्हणतो? जे कुठेतरी कल्याणाच्या दिशेने घेऊन जा, जे कुठेतरी समृद्धीच्या दिशेने घेऊन जा. मला सांगा, औरंगजेबासहित संपूर्ण सैन्याचा शेवटपर्यंत काय झाला? नाशच झाला. त्यांना हरवण्यासाठी आपले 1-2 सरदार पुरेसे होते, धनाजी आणि संताजी. 40,000 सैन्याला रोखण्याची ताकद बाजीप्रभू देशपांड्यांमध्ये होती, 300 सैन्यांमध्ये. हे नेतृत्व आहे. नेतृत्वामध्ये ताकद असते. आणि गुंडगिरीमध्ये दांभिकपणा असतो, डरपोकपणा असतो. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली जेवढ्या मोहिमा आखल्या, जेवढ्या लढाया केल्या, त्याच्यापैकी 1% सुद्धा लढाया औरंगजेबाने स्वतः नाही केली. तो एक प्रशासक होता, तो नेता नव्हता. प्रशासक म्हणजे प्रशासन चालवणारा तो बॉस असतो, तो तानाशाहच असतो. तुम्ही कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याकडे जा, त्याचं वागणं पहा. त्याचं वागणं एखाद्या नेत्यासारखं नसतं, त्याचं वागणं एखाद्या हुकुमशहासारखं असतं. प्रचंड अहंकार असतो. नेत्याकडे अहंकार नसतो, नेत्याकडे स्वाभिमान असतो. बॉसकडे अहंकार असतो. नेता तुम्हाला डोक्यावर घेईल, बॉस हा तुमच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जाईल, तुम्हाला पायरी बनवी. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला ज्या भूमिकेतून जायचे, ती भूमिका जी आहे ती कल्याणाच्या दिशेने जाणारी असावी, ती कोणाच तरी समस्या दूर करणारी असावी, ती तुम्हाला सशक्तीकरण करणारी असावी, सक्षमीकरण करणारी असावी. एखादी परिस्थिती आहे, प्रचंड अडचणीची परिस्थिती आहे, त्याच्यावर मात करणं, त्याच्यावर वर्चस्व गाजवणं म्हणजे नेता नाही, असं सद्गुरू सचिन तेंडुलकरने अनेक मॅच जिंकले असतील, परिस्थितीवर मात करून दिली असेल, परंतु तो कधी कॅप्टन बनू शकला नाही. कॅप्टन म्हणून तो कधी चमकू शकला ना. जरी बनला असेल तर टिकू शकला ना. त्याचा लगेच त्याच्या स्वतःच्या खेळावर दुष्परिणाम झाला. तुम्ही नेतृत्व करणं आणि वर्चस्व गाजवणं ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणून हुकुमशहा आणि लीडर ह्याच्यामध्ये फरक असतो. डिक्टेटर अँड लीडर्स आर डिफरंट. नेल्सन मंडेला नेता आहे, महात्मा गांधी नेता आहे. म्हणजे आम्हाला नेता आणि हुकुमशहा याच्यातला फरक कळला पाहिजे. जो नेता असतो त्याला प्रशासन चालवावं लागत नाही, त्याचं जे नेतृत्व आहे तेच प्रशासन असतं.
त्याला वेगळं प्रशासन चालवण्याची गरज नाही. त्याची जी काही टीम आहे ती सैन्य असतं आणि ती जनता असते. जसं शिवाजी महाराजांची जी जनता होती, जे शेतकरी होते, ते वर्षभर शेती करायची, जेव्हा लढाई असायची तेव्हा लढायला जायचं. त्यांची पावसाळा संपला, शेतीचे दिवस संपले की सैन्यामध्ये भरती व्हायचे, सैनिक म्हणून काम करायचे, त्यांना पगार दिला जायचा, त्यांची व्यवस्था चोख पहिली जायची, त्यांचं सक्षमीकरण केलं जायचं, त्यांचं सामर्थ्य वाढवलं जायचं. म्हणजे सद्गुरू असं म्हणता, एखाद्या परिस्थितीवर वर्चस्व मिळवणं म्हणजे नेता नसून, नेता म्हणजे तुम्ही इतरांना, तुमच्या सहवासात येणाऱ्या लोकांना तुम्ही सामर्थ्यवान बनवलं पाहिजे. किती सामर्थ्यवान बनवलं पाहिजे का ते कधी स्वप्नातही कल्पना त्यांनी केली नसेल की मी असं काहीतरी करेल. छत्रपती शिवाजी महाराजांकडे एवढे हिरे का होते? नाही, त्यांनी घडवले होते, स्वतःच्या त्यागातून घडवले होते. अनेक ठिकाणी स्वतःच्या जीवाची बाजी लावून ते समोर उतरले लढायांना. त्यांनी कोणाची ढाल कधी बनवली नाही. त्यांच्यासाठी जगायला मरायला तयार होणारी त्यांची जी काही सेना होती, त्यांचे जे काही वीर होते, हे सर्व त्यांनी घडवले हो, त्यांच्या सहवासात घडले हो. आणि म्हणून सद्गुरुजी म्हणतात की नेतृत्व करणं म्हणजे तुमच्या आजूबाजूला असलेले जे काही लोक आहेत त्यांचं सामर्थ्य एवढं वाढवलं पाहिजे की त्यांना आयुष्यामध्ये जे करण्याचे कधी धाडसही झालं नाही, असं कल्याणाच्या मार्गाने लोकांना समस्या सोडवण्यासाठी किंवा अशा प्रकारचं दिव्य पराक्रम गाजवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण कर. आणि ही जी क्षमता, ही क्षमता एखादा नेताच करू शकतो. जीवनामध्ये तुम्हाला जर शिखर गाठायचं असेल तर तुम्हाला नेतृत्व करावंच लागेल. किमान इतरांचं नाही तर स्वतःचं तरी नेतृत्व करावं. यश हे नेतृत्वामधूनच जन्माला येतं, हे नेहमी लक्षात घ्या. जी माणसं नेहमी मागे राहतात, अनुयायी बनून राहण्याचा प्रयत्न करतात, ते जीवनामध्ये फार मोठं यश संपादन करू शकतात. एक सामान्य आयुष्य. नेतृत्व म्हणजे स्वतःवर अंगार झेलणं आहे, स्वतःवरती दगडगोटे झेलणं आहे. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, का आम्ही त्यांचं नाव घेतो? त्यांनी ते सहन केलं आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या महिलांना सक्षम केलं. आपण आपल्या जीवनामध्ये जे काही करतो आहोत त्याचं नेतृत्व आपण केलं. प्रत्येकजण आपल्या कुटुंबामध्ये नेतृत्व करतोच, नवे नवे करावंच लागतं. परंतु तुम्ही ते नेतृत्व एक पर्यायी म्हणून पार पाडता, तुम्हाला त्याचा आनंद आहे म्हणून पार पाड. जर मजबुरीने जर तुम्ही पार पडत असाल, तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे विस्कळीत होऊन जा, विखरून जा. आणि जर तुम्ही आनंदाने पार पाडलं तर तुम्ही त्यावर स्वार व्हा. परिस्थितीवर वर्चस्व तर तसंही गाजलं जाऊ शकतं. जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांच्या समोर अनेक आव्हानं उभी ठाकली तेव्हा त्यांनी घडवलेले सरदार पुढे आले आणि त्यांनी सर्व पराक्रम गाजवले. नवे नवे त्यांच्या नंतरही शेकडो वर्ष त्यांचे सरदार, त्यांनी घडवलेले शूर योद्धे नेतृत्व करत आहेत. त्यांनी नेतृत्वाचं बीज प्रत्येकामध्ये पेर. औरंगजेबानंतर मुघलशाहीचा नाश झाला, उद्ध्वस्त झाला. पण नेता ओळखायचा कसा? त्याच्यानंतरही त्याचा वारसा टिकून राहतो, तो नेता. त्याची ताकद एवढी असते. असं म्हणतात मेलेला हत्ती सुद्धा काही लाखांचा असतो. नेता जो आहे त्याचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व पुढे शिल्लक राहा, एक वारसा म्हणून ते पुढे शिल्लक राहा. कारण तेवढं त्यांनी सामर्थ्यशाली सगळ्यांना बनवलेलं असतं. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल की हा कोणता नेता आहे, तर तुम्ही त्याच्यानंतर वारसा कोण शिल्लक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा वारसा काय, त्यांच्यापर्यंत त्यांची कर्तृत्व जर संपलं असेल तर नेतृत्व करण्यात ते कुठेतरी कमी पडले.
त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हे नेहमी लक्षात ठेवा की तुमचं कर्तृत्व पाठीमागे शिल्लक राहावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कामाचं तरी नेतृत्व केलं पाहिजे. तुमच्यासारखं कोणाला तरी घडवलं पाहिजे. तुमच्यासारखं कोणाला तरी सामर्थ्यशाली बनवलं पाहिजे. दुसऱ्याला सामर्थ्यशाली जर बनवायचं असेल त्या संघर्षातून पहिलं स्वतः गेलं पाहिजे. नेते जे असतात हे प्रचंड संयमी असतात. लीडर्स आर ऑलवेज रीडर्स. त्यांना ज्ञानाची भूक असते. त्यांच्याक प्रचंड संयमाचा सागर असतो. शांतता असते. धीर असते. ते अधीर होत नाही. आणि जरी झाले ते तात्काळ परत शांत होतं. स्वतःचं आकलन ते करू शकतात. स्वतःला तपासण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असतं. सिंहावलोकन करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. प्रचंड संकल्प शक्ती असते. मी हे जे गुण आहेत हे गुण आम्ही आमच्यामध्ये निर्माण केले पाहिजे. सद्गुरू त्याविषयी बोलता की नेता कोणा म्हणायचं आणि नेता काय कर त्याचं कर्तृत्व काय हेच करून सांगितलं. आणि म्हणून जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमच्या मर्दांच्या पलीकडे जर काहीतरी मिळवायचं असेल तर खरोखर आम्ही स्वतःला काय बनवलं पाहिजे, एक लीडर बनवलं पाहिजे. आजकाल नेता म्हटलं की फक्त राजकारणी लोक आपल्या डोळ्यासमोर येतात. त्या शब्द आहे राजनेता, पॉलिटिकल लीडर. तर नेता नाही, राजनी. राज्य हासिल करण्यासाठी, राज्य करण्यासाठी, सत्ता उपभोगण्यासाठी जो असतो तो राजनेता असतो. तो विकासाकडेच घेऊन जाईल याची शक्यता आजच्या काळात तरी फार कमी आहे. मग ज्याच्या माध्यमातून विकास घडतो आणि जो सातत्याने टिकून आहे तो नेता पुरुष. त्याचं नेतृत्व हे सगळं जग मान्य कर. भारत देशाकडं संपूर्ण जग एक मागासलेला गरीब हे अतिशय कर्जामध्ये बुडालेलं कुठल्याही प्रकारची संधी नसलेलं असं राष्ट्र म्हणून आपल्याकडे बघितलं जायचं. तुच्छतेने बघितलं जायचं. इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सगळीकडं आपल्या भारतीयांची निंदा व्हायची, त्यांना हीन वागणूक मिळायची. का? कारण नेता नव्हता. आता भारत तोच आहे. माती ती आहे, हवा ती आहे, जमीन ती आहे, माणसं ती आहे, सगळी संसाधनं ती आहे. पण आता नेतृत्व बदललं, नेता बदलला. तर संपूर्ण जगामध्ये भारताचा स्वाभिमान, भारताची एक शक्ती सर्वांनी मान्य केली. भारताने काहीतरी सुचवलं, जगाने मान्य केलं, असं कधी यापूर्वी झालं नाही. परंतु जागतिक योगा दिन म्हणून संपूर्ण जगाने मान्य केले. अरे दुबई सारख्या ठिकाणी 1000% मुस्लिम राष्ट्र असलेल्या आणि पूर्णपणे धार्मिकतेला वाहून घेतलेल्या अशा राष्ट्रामध्ये देखील इस्कॉनचं मंदिर तेही थोडं थिरकं नाही, प्रचंड महाग आहे. ही जी शक्ती आहे ही शक्ती नेतृत्वाची आहे. तुम्ही परिस्थिती हाताळ, यापूर्वी हाताळली. परिस्थिती हाताळणे किंवा त्यावर वर्चस्व गाजवणे म्हणजे नेता नाही. तर नेता म्हणजे तुम्ही तुमच्या सर्व लोकांना शक्तिशाली बनवून, बरोबर आहे, म्हणजे प्रत्येकातले गुण ओळखून त्याला पैलू पाडणं, त्याला सक्षम बनवणं आणि त्याच्या हातून असं काही अलौकिक कर्तृत्व घडून आणणं की त्यानेही कधी विचार केला नसेल. ही ताकद नेतृत्वामध्ये. आणि म्हणून आपण जिथे कुठे असाल, जे कोणी असाल, जे काही करत असाल, तर तुम्ही स्वतःमध्ये नेतृत्व गुण विकसित केले पाहिजे. आणि नेतृत्व गुण विकसित करणे म्हणजे काय? बरेच जण असं बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात, कठीण प्रसंग येतात, त्या प्रसंगावर मात करतात,
आणि मोठ्या कौतुकाने सांगतात मी या परिस्थितीवर कशी मात केली. पण ते नेतृत्व नाही. बरं, गल्लत होता कामा नये. तुमच्या जेवणाचं नेतृत्व म्हणजे तुमच्या सहवासात असलेल्या माणसांचे सामर्थ्य वाढव. जेव्हा तुम्ही आज आपण शेतकऱ्याचं सामर्थ्य वाढवलं, त्याची बार्गेनिंग पॉवर वाढवली, तो हक्काने आपला शेतमालाला बाजारभाव मागू शकतो, त्याच्या जमिनीची सक्षमता वाढव, सुपीकता वाढव, त्याच्या शेतीबद्दल त्याची जी आवश्यकता आहे, ज्याप्रमाणे एक विश्वास आहे की आता या जमिनीमधून मी नक्की एवढं उत्पन्न काढेल, असा विश्वास त्याला आता प्राप्त झाला. हे झाल्यामुळेच आज आपल्याला SCT वैदिकला नेतृत्व करण्याची काय मिळाली आहे. आज आपण राजकारणामध्ये पाहिलं तर लोक काय म्हणतात, मला नेता निवडा, मला मुख्यमंत्री करा, मला सभापती करा, मला अध्यक्ष करा. परंतु वास्तविकपणे तुमच्या लोकांनी तुम्हाला निवडलं पाहिजे. ही प्रक्रिया लोकशाहीची अशी आहे की लोकांनी तुमची निवड केली. जसे नागरिक आमदारांना निवडतात, त्याप्रमाणे आमदारांनी नेता निवडला. ती पद्धत. आंतरिक निर्णय एकजुटीने झाला पाहिजे. बिनविरोध निवडणूक आपण म्हणतो त्याप्रमाणे किमान तुमच्या संघटनेत तरी तुम्ही बिनविरोध असायला हवं. त्याच्यातही जरी विरोध असेल तर काही जणांना असं वाटतं की ह्यांनी आमचं नुकसान केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे सद्गुरुजी म्हणता की तुम्ही परिस्थिती कशी हाताळली ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही तुमच्या लोकांना सक्षम किती बनवता, त्यांना सामर्थ्यशाली किती बनवता, ह्याच्यावर तुमचं नेतृत्व आहे. तर तुमच्या शरीरामध्ये जे काही इंद्रिय आहे, जे काही अवयव आहे, त्यांना सक्षम बनवणं हेच तुमच्या मेंदूच्या नेतृत्वावर अवलंबून आहे. तसं तुमच्या परिवारामध्ये तुम्ही तुमच्या परिवारातील सदस्यांना कशा प्रकारे सक्षम बनवता, सामर्थ्यशाली बनवता. तुम्ही जर एक अधिकारी असाल तर तुम्ही तुमच्या टीमला, ज्युनियर टीमला कसं सक्षम बनवता, यावर तुमचं नेतृत्व आहे. तुम्ही जर एखादे अधिकारी असाल, खाली तुमच्या शेतकरी असेल, तुम्ही शेतकऱ्यांना किती सक्षम बनेल, ह्याच्यावर तुमचं नेतृत्व आहे. म्हणजे तुमच्या स्तरावर तुमचं नेतृत्व कसं आहे. एखादा शिक्षक सहज नेता बनू शकतो, लीडर बनू शकतो. बघा का, कारण त्याच्याकडे अधिकृतपणे एक गट आहे ज्यांना तो भरू शकतो. आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाला नेता बनण्याची संधी असते, पण तो 99% बनीलाच असं नाही. तसं प्रत्येक एका अधिकाऱ्याला आपल्या कर्मचाऱ्यांचा नेता बनण्याची संधी असते, पण तो बनेल याची शक्यता 1% आहे. आणि म्हणून राजकारण असो, प्रशासन असो, शिक्षण असो किंवा दैनंदिन जीवन असो, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःला नेता बनू शकता. तुमच्या उपभोक्त्यांना तुम्ही सक्षम बनवा, तुमच्या अनुयायांना तुम्ही सक्षम बनवा, त्यांना अशा प्रकारे घडवा की त्यांना दरवेळेस तुमची आठवण मी यांच्यामुळे घडली. प्रत्येकाला नेता बनण्याची संधी आहे आणि नेता बनण्यासाठीच आमचा जन्म आहे. तुम्ही जर नेता बनण्यासाठी प्रयत्न करत नसाल तर मग तुम्ही रावण असो, हिटलर असो, औरंगजेब असो यांच्यापेक्षाही गैरगुजरे आहात. गुमनाम से बदनाम जिंदगी अच्छी, नाम तो हो. अगर गुमनाम जिंदगी जियोगे तो क्या खाक जियोगे. हाँ, पैदा भी हुए थे या नहीं. जीवन असं जगा की तुमची कुठेतरी नोंद झाली. ओके. त्याच्यामुळे आपल्याला एवढं सुंदर संधी भेटली जीवनामध्ये आणि नेतृत्व मिळालं. सकाळीच कुठेतरी सांगत होतो, एक वाक्य मी वाचलं कुठेतरी की सकाळी उठल्यानंतर तुमच्या समोर काम आहे, काम तुमची वाट बघतंय, तुम्ही फार नशीबवान आहात.
तुम्हाला जगण्याची संधी म्हणते. आणि जर सकाळी उठल्यानंतर आता मी काय करू असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तुमच्यासारखा दुर्दैवी माणूस या जगात नाही. आणि मग काम जे आहे त्याच्या पुढची पायरी नेतृत्व आहे. काम पहिली पायरी आहे. दुसरं त्या कामावर कौशल्य प्राप्त करणं दुसरी पायरी आहे. आणि असं काम इतरांना शिकून त्यांना सक्षम बनवणं ही त्याची पुढची पायरी आहे. आणि म्हणून जीवनाचं जे शिखर आहे ते नेतृत्व करणे आहे. तुम्ही सर्वांनी नेतृत्व करावं आणि तुमच्या सहवासात आलेल्या सर्वांचं तुम्ही कल्याण करावं, त्यांना सक्षम बनवावं आणि त्यांच्या रूपाने तुम्ही जिवंत राहावं अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. धन्यवाद.